लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे कधी जमा होणार? मे महिना आज संपत आहे. मग या मे महिन्याचा हप्ता देखील याच महिन्यामध्ये जमा होईल असे देखील बोलले जात असताना पैसे का आले नाहीत आणि या पैशांचे वितरण अर्थातच मे महिन्याचे 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती कधी जमा होणार? या महिन्यामध्ये लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळाले. एक म्हणजे एप्रिल महिन्याचा हप्ता आणि मार्च महिन्याचा हप्ता, आणि ते असतानाच पुन्हा एकदा लाडक्या बहिणींना आशा होती की 1500 रुपये मे महिन्याचे देखील याच महिन्यामध्ये जमा होतील. खरं तर नवीन लेख शीर्षकाली लाडकी बहीण योजना जी आता कार्यरत आहे त्या कार्यरतनुसार या ज्या महिन्याचा हप्ता त्याच महिन्यामध्ये जमा होणे देखील सरकारच्या वतीने बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु लक्षात घ्या, या महिन्यामध्ये 2 हप्त्यांचे वितरण झाल्यामुळे लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, त्यासोबतच मे महिन्यामध्ये देखील लाडकी बहीण योजनेतील महिलांची संख्या घटणार का, आणि या ई-केवायसी बाबत विषय काय आहे? कारण उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी काल परवा पत्रकारांशी बोलताना सांगितलं की ई-केवायसी सुरळीतपणे सुरू करू. मग ही ई-केवायसी परत सुरू होऊन ज्या महिला अपात्र झाल्या आहेत किंवा ज्या महिलांना मार्च आणि एप्रिल महिन्याचे 3000 रुपये मिळाले नाहीत त्यांना देखील पैसे जमा होणार की काय, असे सर्व प्रश्न लाडक्या बहिणींचे आहेत. तर या सर्व प्रश्नांची उत्तरे या मे महिन्याच्या हप्त्याचे आणि त्यासोबतच फक्त याच महिलांना म्हणजे नक्की कोणत्या महिलांना पैसे मिळणार, चला सर्व सविस्तर माहिती जाणून घेऊया. परंतु त्याआधी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून योजनेसंदर्भातील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम मित्रांनो आपण आपल्या पेज आणि चॅनलच्या माध्यमातून करतो. तर सर्वात पहिला आणि महत्त्वाचा विषय म्हणजे मे महिन्याचा हप्ता जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये वितरण होईल. म्हणजे वितरण कसे होईल लक्षात घ्या. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वितरण म्हणजे महिलांच्या खात्यावर पैसे येतील का? तर नाही. नवीन लेखशीर्ष काय सांगतं की जी महिला ज्या प्रवर्गातून आहे त्या प्रवर्गाने 1 ते 10 तारखेपर्यंत महिला व बालविकास विभागाला निधी द्यायचा. म्हणजे SC महिला आहे, ST महिला आहे, OBC महिला आहे, ओपन महिला आहे, ज्या प्रवर्गातील महिला असेल त्या प्रवर्गाने महिला व बालविकास विभागाला निधी 1 तारखेपासून 10 तारखेपर्यंत पाठवायचा. आणि त्यानंतर 10 ते 15 तारखेच्या आधी महिला व बालविकास विभागाने संबंधित जी महिला आहे, जी लाडकी बहीण आहे, जी या योजनेसाठी पात्र आहे आणि जिला पैसे द्यायचे आहेत, तिच्या खात्यावरती DBTच्या माध्यमातून वितरण करायचे. आणि अशा पद्धतीने लाडकी बहीण योजना यापुढे कार्यरत होईल 2026 मार्च ते 2027 मार्च या कालावधीसाठी. मग नवीन लेखशीर्षानुसार 10 तारखेच्या आधी पैसे द्यायचे बंधनकारक करण्यात आले आहे. आपण पाहिले की या महिन्यामध्ये म्हणजेच की ज्या महिलांना 3000 रुपये आले त्यामध्ये काही महिलांना पैसे यायला पुढचा आठवडा गेला, कारण जो SC प्रवर्ग होता या SC प्रवर्गासाठी निधी वितरित करण्यासाठी थोडासा विलंब झाला आणि म्हणून SC प्रवर्गातील महिलांना 1 आठवड्याने पैसे उशिरा मिळाले. मग आता यावेळी देखील अशा पद्धतीने होईल का? तर दरवेळी अशा पद्धतीने होत नाही. यावेळी SC प्रवर्गाने किंवा SC प्रवर्गातील महिलांना देखील त्याच पटीमध्ये म्हणजे ज्या इतर महिला आहेत ज्यांना जेव्हा पैसे मिळणार आहेत तेव्हाच पैसे मिळतील. साधारणपणे 10 ते 15 तारखेच्या आत जर सरकारला बंधनकारक केलं आहे महिला व बालविकास विभागाला, तर त्याच्या आधीच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मागील हप्त्याप्रमाणेच 11-12च्या दरम्यान पैसे जमा व्हायला सुरुवात होईल आणि 15 तारखेच्या आत हे वितरण पूर्ण होईल आणि लाडक्या बहिणींना पैसे जमा होतील. खरं पाहायला गेलं तर हे नवीन लेखशीर्ष असं देखील सांगतं की जो महिना आहे ज्या महिन्याचा लाभ त्याच महिन्यात द्यायचा. परंतु आता मागील महिन्यामध्ये 2 हप्ते दिले आहेत, म्हणजेच की मे महिन्यामध्ये 2 हप्ते एकत्रित दिले. पहिल्यांदाच वितरण पार पडले ई-केवायसी नंतर, लाडक्या बहिणींची यादी फायनल झाल्यानंतर आणि नवीन लेखशीर्ष या 2-3 बाबींमुळे त्या ठिकाणी या महिन्याचा हप्ता पुढील महिन्यामध्ये म्हणजेच की मे महिन्याचे वितरण जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये होईल. परंतु हळूहळू लाडकी बहीण योजनेमध्ये सुरळीतपणा येऊन ज्या महिन्याचा लाभ त्याच महिन्याच्या 15 तारखेच्या आधी देण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे, ज्यामुळे लाडक्या बहिणींसाठी मोठ्या प्रमाणावर दिलासा असणार आहे. कारण अनेक लाडक्या बहिणींनी ही मागणी केली होती की योजनेमध्ये नियमितता येत नाही आहे. आम्हाला काय होतंय की 1500 रुपये तर येत आहेत, परंतु काही महिन्याला तर मागील आपण पाहिलं की 2 महिन्याचा लाभ उशिरा मिळाला. काही वेळा काय होतंय की मागील महिन्याचा लाभ पुढच्या महिन्याच्या एंडिंगला मिळतोय आणि अशामुळे आम्हाला त्या पैशाचे नियोजन करता येत नाही किंवा आम्हाला त्यामधून काही गोष्टी खरेदी करता येत नाहीत. आम्हाला काही गोष्टी त्या ठिकाणी हमी मिळत नाही, कारण हप्ता वितरणासाठी आम्हाला त्या ठिकाणी आमच्या खात्यावरती पैसे येण्याची कोणत्याही तारीख फिक्स होत नाही आहे. आणि म्हणून महिलांनी ही मागणी केली होती आणि हीच मागणी सरकारने लक्षात घेऊन त्या ठिकाणी महिलांसाठी हा चांगला निर्णय घेतलेला आहे. पुढचा विषय म्हणजे मागील महिन्याचे हप्ते, म्हणजेच की मार्च आणि एप्रिल महिन्याचे 3000 रुपये ज्या ज्या महिलांना जमा झाले आहेत केवळ त्याच महिलांना त्या ठिकाणी आता मे महिन्याचा लाभ असेल, जूनचा लाभ असेल, यापुढे मिळणारे सर्व लाभ हे त्याच महिलांना जमा होणार आहेत. ही देखील बाब तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घ्या. कारण विषय काय आहे, ई-केवायसी बाबत आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सांगितलं की ई-केवायसी सुरळीतपणे चालू करू जर महिला बाकी असतील तर.
परंतु त्याबाबतची अधिकृतपणे घोषणा किंवा त्याबाबतचे परिपत्रक किंवा त्याबाबत वेबसाईटवर कोणत्याही प्रकारची अपडेट अद्याप तरी देण्यात आली नाही। राज्यातील लाखो महिलांची ही मागणी आहे की नवीन ई-केवायसी सुरू करा, म्हणून सरकार त्यावर सकारात्मक निर्णय घेतंय का ते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समजणार आहे। तुर्तास मे महिन्याच्या हप्त्याबाबत तुम्हाला सांगितलेली माहिती एकदम योग्य पद्धतीने आपण समजून सांगितली आहे। आता याच्या व्यतिरिक्त तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंटच्या माध्यमातून विचारायला आणि पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या हक्काच्या पेजला फॉलो आणि तेवढ्याच हक्काने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।